डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथे 7 माळ्याची बेकायदा इमारत उभारून या इमारतीला महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या इमारतीमधील सदनिका ग्राहकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकास कामाची इमारत ई प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी शक्तिमान कापकाम यंत्राच्या सहाय्याने 2 दिवसांत भुईसपाट केली। नांदिवली पंचानंद येथे जमीन मालक अशोक माणिक म्हात्रे यांनी वास्तुशिल्पकार मे गोल्डन डायमेन्शन यांच्या सहकार्याने 3 वर्षापूर्वी 7 माळ्याची 2 पाख्यांची बेकायदा इमारत उभारली होती। या इमारतीचा बांधकाम आराखडा भूमाफियांनी पालिकेकडून मंजूर करून घेतला नव्हता। या इमारतीला भूमाफियांनी बनावट बांधकाम परवानगींच्या आधारे महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून ही बेकायदा इमारत अधिकृत आहे असं दाखवून घर खरेदीदारांना या इमारतीमधील सदनिका विकण्याची तयारी केली होती। या बेकायदा इमारतीला महारेराचा नोंदणी क्रमांक मिळविल्याने वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या तक्रारीवरून पालिकेने डोंबिवलीतील 65 भूमाफियांविरुद्ध मानपाडा रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने या 65 बेकायदा इमारतीत जमीनदोस्त करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले आहेत। आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पाडकाम पथक शक्तिमान कापकाम संयंत्राच्या साहाय्याने गेल्या रविवारपासून अशोक म्हात्रे यांची बेकायदा इमारत तोडण्यास सुरुवात केली होती। सोमवारी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाईमुळे माफियांना दणका बसलाय। ही इमारत तोडण्यापूर्वी या भागातील काही चाळींमधील घरे सुरक्षेचा भाग म्हणून रिकामी करण्यात आली होती। धूळ उडू नये म्हणून आरोग्य विभागातर्फे पाण्याची फवारणी करण्यात आली असे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले। या बेकायदा इमारत प्रकरणी जमीन मालक अशोक म्हात्रे यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।